या बातमीचे प्रायोजक आहेत RK अर्थमूव्हर्स मंद्रुप। यांच्याकडे विहीर, शेततळे, पाईपलाईन इत्यादी कामे करून मिळेल। संपर्क मोतीलाल राठोड 94 210 22 491। व्हेरिएंट माइल्ड असला तरी सुद्धा झपाट्याने पसरतोय, त्यामुळे ज्यांना अशा प्रकारचे सिम्पटम असतील म्हणजे सर्दी, खोकला, ताप, तर त्यांनी गर्दी टाळली पाहिजे, गर्दीपासून आयसोलेट झालं पाहिजे आणि गर्दीच्या ठिकाणी देखील लोकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे। आज आपण पाहतोय की 25 डिसेंबर नाताळ येतोय, 31 डिसेंबर येतोय, त्यामुळे नागरिकांनी जास्तीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे, पण घाबरण्याची आवश्यकता नाही, एवढंच आवाहन या ठिकाणी मी करतोय। कारण पूर्वी आपण या कोविडचं मोठं संकट आपण त्याचा सामना केलेला आहे। मोठ्या प्रमाणावर या अनपेक्षित संकटामध्ये सर्व टीमने काम केलंय, मग त्यामध्ये डॉक्टर असतील, नर्सेस आहेत, त्यामध्ये पोलीस यंत्रणा आहे, NGO आहेत, संपूर्ण प्रशासन आहे, याने एक टीम बनवून काम केलंय। टास्क फोर्सने आपल्याला मोठी मदत केली आहे आणि म्हणून आपल्याला त्याचा पूर्वानुभव पूर्णपणे चांगला आहे। त्याचबरोबर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाने देखील धीरोदात्तपणे या कोविड संकटाचा सामना केलाय आणि त्याचाही अनुभव आपल्याला आहे। आपल्या राज्याला देखील केंद्र सरकारने मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या काळात देखील भरीव कोविडसाठी मदत केली आणि म्हणून यावेळेस आपली यंत्रणा पूर्णपणे अलर्ट असली पाहिजे, यासाठी आजचा एक महत्त्वाची बैठक, आढावा बैठक घेतलेली आहे। नागरिकांना देखील माझं आव्हान आहे, विनंती आहे की आपण काळजी घेऊया। गर्दीच्या ठिकाणी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे, पण पुन्हा एकदा मी सांगेन की काळजी घेण्याची आवश्यकता आहे, परंतु घाबरण्याची आवश्यकता नाही, कारण याचा सामना आपण व्यवस्थित करू। माझी विनंती सोशल मीडिया आणि मीडियाला देखील आहे, प्रसार माध्यमांना देखील आहे की लोकांमध्ये कुठल्याही प्रकारचं संभ्रम, भीतीचं वातावरण निर्माण होणार नाही, यासाठी आपलं सहकार्य अपेक्षित आहे। कारण आपण सगळ्यांनी मिळून एक टीम बनून हे नवीन आलेला जो काही JN1 व्हेरिएंट आहे त्याला परतवून लावू आणि कोविडपासून आपल्या राज्यातल्या नागरिकांचं रक्षण करू।